नमस्कार शेतकरी मित्र. तर आपण आज बघू शकताय या रानात मागच्या वेळी आपण भात केलेलं तेच भात काढून आता आपण इथं लोकवन गहू केलेला आहे. लई दिवस झाले वेळ मिळत नसल्यामुळे व्हिडिओ अपलोड केला नाही. आज केलेला आहे. तुम्ही बघू शकता हे गव्हाला फुटवं कसे आलेले आहेत. लोकवन गहू केला आपण, एकदम चांगला दाट पद्धतीनं आलेला आहे. इथं पहिला नांगरून फणकटून रोटर मारून मग बैलांना आपण सरी सोडलेली आहे. बारकी सरी असल्यामुळं पीकसुद्धा जास्त येऊ शकते. तुम्ही आता बघू शकता हे दुसरं पाणी आहे. 1 महिना झालेला आहे. पहिल्यांदा टोकणून घेतल्यानंतर आपण पाणी दिलेलं आहे. त्यानंतर बुरशीनाशक आणि कीटकनाशक मारलेलं आहे आपण. त्यानंतर 21व्या दिवशीच पाणी दिलेलं आहे आणि आत्ता या पाण्याबरोबर युरिया गोळी आणि मोळ सुधारण्यासाठी पावडर टाकलेली आहे याच्याबरोबर. तुम्ही आता बघू शकता हे कसं आपलं गहू आलेला आहे. तो जास्तीत जास्त 3 ते 4 पाणी या गव्हाला लागतात आणि 3 महिन्यात हा काढायला येतो आहे. आणि उतारा पण चांगला असल्यामुळे आपण हे वाण निवडलेला आहे. हा 4 गुंठे आणि तसाच एक खाली एक आहे 3 गुंठे, असं एक टोटल आपण 7 ते 8 गुंठे टोटल आपलं रान आहे. त्यात आपण हे केलेलं आहे. हे आत्ता दुसरं पाणी आहे. 1 महिना झालेला आहे. यापुढे अशीच नियमित आपण व्हिडिओ अपलोड करत राहू. तुम्हाला ह्याच्याबद्दल माहितीसुद्धा देत जाऊ. ह्याच्यात आंतरपीक म्हणून पोकळा असेल, मेथी, आपली कोथिंबीर पण आपण ह्यात टाकलेली आहे. इथं तुम्हाला फूड दिसतच असेल. मधनं आलेलं आहे ती इथं पोकळा आहे हा. तसंच पुढं पण कोथिंबीर आहे, मेथी पण टाकलेली आहे. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.